बातमीपत्राला सुरुवात करूयात। पुण्यामध्ये विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती। या हत्येच्या घटनेनंतर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली। या प्रकरणी सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे। प्रेम प्रकरणातून ही हत्या घडवून आणल्याचं समोर आलंय। सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाली होती। 9 डिसेंबरला मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतीश वाघ यांचं कारमधून अपहरण करण्यात आलं। त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली। सतीश वाघ अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे राज्यभरात एकच खळबळ माजली। वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने हे सर्व कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं। याच प्रकरणी 5 जणांना पोलिसांनी अटक केली। या हत्येचं नेमकं कारण समोर आलेलं नव्हतं। अखेर 16 दिवसात हत्येचं खरं कारण समोर आलेलं असून प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन खून केल्याचं उघड झालंय। सतीश वाघ यांचा त्यांच्याच पत्नीने काटा काढल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकारण तापलं असतानाच आता जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचा मुद्दा ऐरणीवर आलाय। शस्त्र परवाने देण्यासाठी कुणी शिफारस दिली याची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे।